मग आता डिस्टन्स आपल्याला PC काढायचं आहे, याने काय म्हणायचं आहे C, बरोबर. आता बघायचं आहे एका याला मायनसचं साईन आहे आणि एका याला नाही आहे, बरोबर आहे ना. मग यांच्यात काय होती रे, बेरीज. काय होती, एका याला धन एका याला ऋण, बरोबर. -4 अधिक 3, 4 आणि 3 टोटल किती झाले 7. आणि तसं हे ती आहेच P पासून कुठपर्यंत जायचं आहे, परत C पर्यंत दिसते. मोजून बघूया P पासून 1 2 3 4 5 6 7. आलं का उत्तर आपलं, बरोबर आलं. मग डिस्टन्स PC किती आला आपला 7. समजलं आहे तुझं. टाईम आहे, डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स आपल्याला माहिती आहे का, नाही. मग काय करायचं आहे, जे बरोबर बघून घ्यायचं. पहिले याला गिवन म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, गिवन. लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी सुद्धा चालतं, पण लक्षात आलं पाहिजे म्हणून. जे किती पहिले बघून घ्यायचं, इकडे बघायचं जे किती आहे -2, बरोबर ना. म्हणजे ऋण 2. आणि H किती आहे, H किती आहे, ऋण 1. मग मला सांगा, दोन याला सेम चिन्ह आहेत, बरोबर आहे. मग डिस्टन्स JH बरोबर इथे घ्यायचं आहे -2 -1. मी सांगितलेलं आहे, जर समान चिन्ह असेल तर त्याच्यात काय होतं, वजाबाकी. काय होती, मग ते प्लस पण असू द्या किंवा मायनस पण असू द्या, बरोबर ना. JH इथे 2 मधून 1 गेला, किती उरला, -1. किती उरला, बघा कधी जे पासून H किती उत्तर आले, 1. समजलं. K आणि O, बरोबर. आपल्याला D काय माहिती नाही. लकी खूप महत्वाचं आहे, उद्या पेपर. K सांग, K किती बेटा, -3. आणि O किती आहे, O चे मॅम 0, बरोबर आहे ना. मग आता काय करायचं, KO डिस्टन्स KO बरोबर -3 आणि इथे 0. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एका याला चिन्ह आहे एकाला नाही आहे, म्हणजे यांच्यात काय होतं, बेरीज, बरोबर ना. मग डिस्टन्स KO बरोबर 0 मध्ये 3 मिळवलं तर उत्तर किती येणार आहे रे, 3. किती उत्तर येणार आहे, 3. समजलं.